घेणार आणि त्याच्यानंतर माहेर या विषयाशी निगडित असणारी कविता आहे आणि त्याच्यानंतर त्यांचाच माहेरच्या संदर्भात असणारा एक ललित लेख आहे. आपण सादर करताना ते सगळं येईल, आपण ते ऐकताना बोलू. इंदिरा संतांच्या कवितेत नानाविध भावनांची, तरल संवेदनांची सतार वाजत राहते. अलवार संसार चित्रे, निसर्ग चित्रे त्यांची अशी शब्दकळा घेऊन येतात. माहेरबद्दलच्याही त्यांच्या काही कविता आहेत. चार चौकांचे माहेर किंवा माहेराची वाट. पण आत्ता आपण घेणार आहोत ती कविता मऊ रेशमाची घडी. या कवितेत माहेर वाचणीला आलेला हा वेगळा अनुभव आपले डोळे ओलावून जातो. या कवितेला छोटीशी म्हणजे साधीशी चाल आहे आणि ती विद्या लिमयनं लावलेली आहे. म्हणजे खरं तर तिनं म्हटलं होतं ते आम्ही जेव्हा सादर केला तेव्हा फारच सुंदर म्हणते म्हणजे पण आता तुमच्या पुरतं मी म्हणते. अंगात राघुरंग, अंगात राघुरंग, लाल पदर जरी काठ, मऊ रेशमाची घडी माझ्या अजून बासनात. ओवाळणी झाली झाली जन्माची दावेदार, घडी राहिली बासनात आणि माहेर झाले दूर. भाऊबीजेची ओवाळणी, भाऊ दावीत मीही दंग, उभी मानाची वहिनी बाई, लाया फुटून झाली तंग. कान कोंड्या झाल्या भिंती, झळा गिळता भ्याले दार, गेला कोमेजून भाऊ, भाऊ माझा तालेवार. किती दिवाळ्या येती जाती, भाऊ बीज नाही होत. किती दिवाळ्या येती जाती, भाऊ बीज नाही होत. भावाची आठवण मुकी झाली बासनात. भावाची आठवण मुकी झाली बासनात. खूपच सुंदर. आणि खाष्ट शिष्ट वहिनी, जळा गिळता भ्यायलेलं घर, हा सुंदर शब्दचित्र आहे. लगेच आपल्याला वाटायला लागतं बिचारा इंदिराबाई आणि कसलीही त्यांची बहिणी. पण असं नसतं. कलावंताची अनुभूती ही प्रत्येक वेळी त्यांच्या स्वतःच्या जीवनाशी निगडीतच असली पाहिजे असं काही नाही. पण आपण मात्र उगीच काही अर्थ लावत तारे तोडत राहतो. इंदिराबाईंना ना भाऊ होता ना भाऊजाई. खरं तर त्या दोघी बहिणीच. असं माहेर सुरेखबाई असा एक ललित लेख त्यांनी लिहिलाय. त्यात त्या म्हणतात, कराडच्या साहित्य संमेलनाला मी गेले होते. त्यावेळी संमेलनानंतर त्यातील कार्यक्रमाचा एक भाग म्हणून चाफळची सहल आखली गेली होती. चाफळ समर्थांचा. तिथे शिवाजी महाराज व समर्थ यांच्या भेटीचे स्थळ पाहायला मिळणार होते. बसमध्ये माझ्या शेजारीच एक बाई बसल्या होत्या. आता नाव आठवत नाही, पण रूप मात्र चांगलं लक्षात आहे. त्या मला म्हणाल्या, इथं उतरलात कुठे? आमच्या घरीच. इथे माझे मोठे चिरंजीव आहेत. त्या हसत हसत म्हणाल्या, वा छानच, म्हणजे तुमच्या माहेरी चालत म्हणा ना. त्यांच्या बोलण्याची मला गंमत वाटली आणि त्यांचं मी मनापासून कौतुकही केलं. खरंच मुलाचं घर म्हणजे माहेर ही तुमची कल्पना खूप छान आहे. त्या म्हणाल्या, हो ना, मुलाचं घर म्हणजे आपलं माहेरच असतं की.
इतकं बोलणं झालं आणि ते तिथंच संपलं. संमेलन संपलं आणि गाजलंही. काही दिवसांनी मी बेळगावला परत आले. येताना 3-4 गोष्टी बरोबर आणल्या. आपल्याला विकल करून सोडणारं वि. स. खांडेकरांचं शेवटचं ठरलेलं भाषण, दुर्गाबाईंची परजलेली तलवार आणि त्या सहप्रवासिनीने दिलेली ही नवीन कल्पना. पहिल्या आठवणी हळूहळू विरून गेल्या, पण ती कल्पना मात्र अंगणात पाखरू बागडावं तशी मनात तरंगत राहिली. ती गंमत मी पुष्कळांना सांगितली. तिच्यावरच्या प्रतिक्रिया तरी किती गमतीच्या. एक बाई आता एक म्हण आहे ना, फिरता साधू अशी, तशी फिरती सासू मिळवायला हवी. पण अशा सासूला छान सारखी 4-5 मुलं हवी. या 1 किंवा 2च्या युगात तिचं कसं होणार? तिसरी म्हणाली, काय हो, आपल्याला जेव्हा मुलाच्या घरी माहेर म्हणून जायचं असतं त्यावेळी आपलं पहिलं माहेर तरी कुठं राहिलेलं असतं? करते आई बाप असतात, आपण संसारात अजून नवेपणच अनुभवतो, तेव्हा जे भेटतं ते खरं माहेर. भाऊ भाऊचे करते होतात तेव्हाच ते माहेर आणि आपल्या मुलासुनेचं घर एकच नाही का? तितकंच फरक. एखादी गोष्ट वारंवार चर्चेत आली की ती आतून बाहेरून प्रकाशित होत जाते, तिच्यातून नवे नवे किरण बाहेर पडू लागतात. तसंच हे झालं. पण स्त्रीला माहेर आवडतं, ती कल्पनाच आवडते, हे काही खोटं नाही. 2-3 पिढ्यांपूर्वी सासूरवासनीचा जीव नेहमी माहेराकडे लागलेला असायचा. लग्न होऊन अनोळखी माणसात, अनोळखी वास्तूत तिला लहानपणीच जावं लागायचं. आपलं असं तिथं कुणी नसायचं आधाराला. त्यात बालपणीची भूक ती आवरायची नाही, पण खायला देणारं कोणी नसायचं. जेवू घालूनही कामं सांगा असं मुलीच्या आईनं लग्नातच वरमाईला सांगितलेलं असायचं. पोटाच्या निऱ्या आवळून घट्ट बांधून भूक मारणारी ही बाळ सासूरवाशी. तिला माहेर, भाऊ, आई यांचं गास्त गोकुळ क्षणोक्षणी आठवावं यात आश्चर्य ते कसलं. पण हा काही सासूरवास नव्हे बर का, त्यावेळीची ती तशी पद्धतच होती. आता मुलींना माहेर लागतं त्याचं कारण वेगळं आहे. संसाराच्या जबाबदारीतून जरा मोकळं व्हावं वाटतं. शाळांना सुट्ट्या असतात, कचेऱ्यांना रजा. तसंच माहेर पण म्हणजे स्त्रीला एक सुखद रजाच घेतल्यासारखं वाटतं. सासरची मंडळी किती जवळची झाली तरी ती परकीच. लहानपणी संगत सोबत असलेल्या भावा बहिणींची, मैत्रिणीची सर त्यांना कशी येईल? माहेरी लेक आली की खरं सुख होतं ते आईला. हे परक्याचं घर, हे दुसऱ्या झाडावर सोपवलेलं आपलं पाखरू 4 दिवसासाठी आलं याची खरी जाण ती आईलाच. खरं म्हणजे माहेरी जायचं ते आईचं आणि माहेरच्या वास्तूचं सुख भोगायला. ही माहेरची वास्तू लहानपणापासून ओळखीची. मुलगी माहेरी गेली की घर घर फिरते. त्या वास्तूने पुढे केलेल्या आठवणींना गुंजारते. असं मधाळ उल्हसितपण माहेराशिवाय कुठं भेटावं? माहेरचं सुख म्हणजे काय असतं तर हे असं, आपल्या जिव्हाळ्याच्या माणसांचा सहवास मिळतो. वागण्यात मोकळेपणा, कोणाचा मान राखणं नाही, कोणासाठी उभं राहणं नाही, कोण काय म्हणेल ही धास्ती तर मुळीच नाही. संसाराचे, घरकामाचे जे कंटाळवाणे तपशील असतात तेही इथं नसतात. हा केवढा आराम. येता जाता आई वडिलांनी आपल्या नवऱ्याचं केलेलं कौतुक, भावाने बरोबरीच्या नात्याने केलेली अवघड थट्टा, भाऊजाईने दाखवलेली आपल्याविषयीची तत्परता आणि आईने भावाने जातेवेळी पापड मसाल्यापासून साडी मिक्सरपर्यंत दिलेले भेटीचं कौतुक, हे सारं गृहिणीला सासरी कुठं मिळतं. म्हणून तर माहेर हवंच. आणि कधी कधी सासरी हे सर्व हवं हवंसं मिळत असतानाही ते अंगी लागत नाही. कारण मनाची भावनाच तशी झालेली असते की माहेरचं ते चांगलं, सुखाचं, सासरचं ते त्रासाचं, नको असलेलं. पण हा एक मनाचा खेळ असतो. पण त्याची मनावर एवढी पकड जमते. भाग्याचंच एक गाणं आहे बघा ना, मुली म्हणतात, असं माहेर सुरेख बाई खायला मिळत,
असं सासर द्वाड बाई कोंडुनी मारित. तसंच माहेरच्या वैद्याचंही एक गाणं आहे बरं का. सासरच्या वैद्याच्या औषधांना गुण येत नाही, त्याला माहेरचाच वैद्य हवा, असं एक मोठं विनोदी गाणं आहे. सासरचा वैद्य खतरूड असतो, दरिद्री असतो, माहेरचा मोठा लाडेवार, त्याच्या औषधानच गुण येतो. ही माहेराला मान देण्याची आणि सासरची हेटाळणी करण्याची गोष्ट गाण्या इतकीच वास्तवातही दिसून येते बरं का. एकदा माझ्या मैत्रिणीची एक मुलगी मला कुरंगटून म्हणाली, खूप माहेरी जावंसं वाटतं पण नाहीच जात मी. का ग? बघा ना, आता भावाकडे माहेरी जायचं म्हणजे काहीतरी बरोबर मिळायला नको का? 2 भाजरं आहेत, त्यांना काही खाऊ खेळ बहिणी इतकं अगत्यानं करतात, त्यांना काही चांगलंच द्यावं असं वाटणं यात काही चूक आहे का माझी? मी जायचं म्हणते, त्यासाठी काही दुकानातनं आणूया म्हणते, तर लगेच हे 2-3 नोटा हातावर ठेवतात आणि म्हणतात यात बसव काय घ्यायचं ते. पण असा राग येतो की देणार काय आणि मी घेणार काय कप्पाळ. असं काही बोलले की हे म्हणतात तुझा भाऊ धनंतर आहे, मी कुठं आहे, आणि मुकाट्याने पेपर वाचायला काढतात. म्हणून बघा मी जातच नाही. मी विचार करते, हीच गोष्ट जर हिच्या भावाकडून झाली असती तर तिनं असा पवित्र घेतला असता का? निश्चितच नाही. ती म्हणाली असती, बिचारा माझा भाऊ मनात असूनही तुम्हाला काही देऊ शकत नाही, पैसा नाही ना हातात. खरं म्हणजे हा एवढा मोठा माहेरचा डोलारा का उभा करतात तेच मला कळत नाही. कारण माहेर ही कल्पना मला नाहीच. हे माहेर पण मी कधी अनुभवलं नाही. मला भाऊ नाही, आम्ही दोघी बहिणीच. वडील लहानपणीच गेलेले, त्यामुळे आई बाप भाऊ बहिणी अशा गोतावळ्याचे माहेर मी कधी कल्पनेतच आणलं नाही. लग्नाला माहेरचा विरोध असला आणि तोही स्वाभिमानाला दुखावणारा असला की नंतर किती सांधू म्हटलं तरी सांधलं जात नाही, आणि सांधलं तरी वळणारा हातच. तेव्हा जी 2दा मी माहेरी गेले ती जनरीत म्हणून. लग्नापूर्वी जिथं आयुष्य गेलं त्या वास्तू, त्यातील माणसं, ती गावं आठवणीत राहिली, पण त्यांना माहेराचं रूप आलं नाही. कारण आई बहिणीकडे राहायला लागली, मग माहेरच उरलं नाही. तरी पण आमची पुष्पा माहेरपणाला येते, सून वीणा माहेरी जाते. दोघीही आपल्या घरी परत जाताना तुडुंब सुखाने भरून जातात, हे मी पाहते ना. मग वाटतं असं मुलींचं सुख पाहत असताना त्यात आनंद घेण्याचं सोडून आपल्याला माहेर हवं असा सोस कशाला असावा? आपलं घरच आपल्याला माहेरसारखं मोकळं मायेनं भरलेलं ठेवून लेकी सुनांसह माहेरचा आनंद मिळतोच की. हा आनंद थोड्या दिवसापुरता नव्हे तर कायम घेऊ शकणार नाही का? या वयात आपली बॅग आपण भरून तयार ठेवलेलीच असते. सून येते ती स्वामिनी म्हणून आलेली असते. तिच्या हाती संसार सोपवून आपण खुशाल माहेर वाशिनीची भूमिका घ्यावी. तिचे मन भरून कौतुक करावं, तिला जरूर त्या कामात मदत करावी. तिच्या अनुपस्थितीत तिला काळजी वाटणार नाही इतपत घर सांभाळावं आणि मुलात रमावं. या पलीकडे माहेरचा आनंद असा दुसरा काय असतो? शिवाय आपला आपला छंदही सोबतीला असतोच की. मला वाटतं माझ्या त्या सहप्रवासिनीला हेच म्हणायचं असावं, मुलाचं घर आपण माहेर मानलं की सुनेलाही आपलं घर माहेरच वाटेल. या आनंदासाठीच तो मंत्र मला अतिशय आवडला आणि अगदी भेटेल त्याला मी तो सांगितला. या ललित लेखात माहेर या संकल्पनेशी निगडीत असणारे वेगवेगळे पैलू उलगडले जातात. 2 पिढ्यांपूर्वीच्या मुलींना माहेराची लागणारी ओढ, आत्ताच्या मुलींची माहेरपणाची गरज, इंदिराबाईंचा स्वतःच्या माहेरपणाचा अनुभव, किंवा एकूणातच माहेरपणाचं एवढंच तो का माजवतात माणसं, असं एकंदर अनेक अंगांनी त्यांनी विचार चिंतन मांडलंय. अनेक दृष्टिकोनातून त्यांनी या लेखात ते सगळं मांडलंय. एखादी गोष्ट वारंवार चर्चेत आली की आतून बाहेरून प्रकाशित होत जाते, तिच्यातून नवे नवे किरण बाहेर पडू लागतात. तसं
माहेर याविषयी असणारं त्यांचं हे चिंतन. सरप्राईज तुम्हाला आवडेल असं एक सरप्राईज दिलं. आणि हा विषय पण